सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व इयत्ता 5वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत। मिशन आरंभ अंतर्गत आपण या ठिकाणी 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन तासिकेची आपण या ठिकाणी खूप अशी तयारी करून आपले सर्व एक्सपर्ट शिक्षक ऑनलाईन तासिका घेत आहेत। ऑनलाईन तासिका घेतलेल्या सर्वच तासिकेचा आपल्या विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे। त्यामध्ये आपल्या पाथर्डी तालुक्यातील 1 जुलै पासून आपण ऑनलाईन तासिका सुरू केलेल्या आहेत आणि आज आपला 14वा दिवस आहे आणि झालेल्या 13 तासिका आपल्या एक्सपर्ट शिक्षकांनी आपल्या समोर प्रेझेंट केलेल्या आहेत। निश्चितच मला खात्री आहे की ज्या ऑनलाईन तासिका झाल्या त्याचं ज्ञान आपल्याला कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील। अशा तासिका या ठिकाणी पंचायत समितीच्या मार्फत आपल्या तालुक्याचे नोडल अधिकारी सन्माननीय कराड साहेब यांनी सर्व शिक्षकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्या माध्यमातून आपण या ऑनलाईन तासिकाला सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो। मी सुनील खेडकर, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोळे वस्ती। सर्व विद्यार्थी जॉईन होत आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, काल जी तासिका झाली त्या तासिकामध्ये जोड शब्दाची तासिका झालेली होती आणि मराठी व्याकरणामध्ये कालच्या तासिकेला पण 2 गुणाचा प्रश्न आहे आणि आज जी आपण तासिका घेणार आहोत ती सुद्धा मराठी व्याकरणाचा एक भाग आहे आणि त्याला पण 2 गुण आहेत। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2-2 गुण किती महत्त्वाचे आहेत त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारची तयारी करावी लागणार आहे आणि ती तयारी आज आपण आपल्या या तासिकेतून करणार आहोत। खरं म्हणजे व्याकरण म्हणलं की आपल्याला बारीक सारीक नियमाचं पालन करावं लागतं। तसंच काल जी तासिका गोरे सरांनी घेतली अतिशय सुंदर अशी तासिका झाली। आज आपण जी तासिका घेणार आहोत अलंकारिक शब्द। जसं एखाद्या व्यक्तीने चांगले कपडे परिधान केल्यानंतर त्याचा प्रभाव पडतो, चांगले अलंकार घातल्यानंतर त्याचा प्रभाव पडतो, तसं मराठी भाषेमध्ये आपण अलंकारिक शब्दाचा वापर केल्यानंतर आपली मराठी भाषेचं सौंदर्य वाढतं, आपल्या मराठी भाषेला एक वेगळापणा निर्माण होतो। अशाच आज आपण अलंकारिक शब्दांची माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अलंकारिक शब्द म्हणजे काय? अलंकारिक शब्द म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे की सर्वप्रथम मराठी भाषेमध्ये असे काही शब्द असतात की ज्या शब्दामुळे मराठी भाषेला साज चढतो आणि मराठी भाषेची रंजकता वाढते। अलंकारिक शब्दामुळे मराठी भाषेला साज चढतो आणि रंजकता वाढते म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा विषय आपला प्रभावीपणे मांडवायचा असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या शब्दांचा आपण वापर करत असतो आणि त्यावेळेस मराठी भाषेला साज चढतो, मराठी भाषेला रंजकता म्हणजे एक आनंद निर्माण होतो आणि मराठी भाषेचं सौंदर्य वाढतं। अलंकारिक शब्द एखाद्या गोष्टीचे किंवा घटनेचं वर्णन करण्यासाठी वापरले जाणारे विशिष्ट शब्द। एखादी घटना आहे ती घडलेली आणि ती घटना आपल्याला काय करायची? समोरच्या व्यक्तीला सांगायची। जर ती घटना जशाच तशी सांगितली तर त्या घटनेचा प्रभाव पडत नाही, पण त्या घटनेमध्ये जर अलंकारिक शब्दाचा वापर केला तर पुढच्या व्यक्तीवर निश्चितच त्या घटनेचा एक प्रभावी असा परिणाम होत असतो। पुढचा आहे जे अलंकारिक मूळ शब्द आहेत, मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ सूचित करतात, ते शब्द भाषेला अधिक सुंदर बनवतात आणि प्रभावी बनवतात। विद्यार्थी मित्रांनो, की समजा मला एखादा अलंकारिक शब्द आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे, तो त्याचा भावार्थ तुम्हाला वेगळा असतो। प्रत्यक्ष शब्द वेगळा आणि त्याचा भावार्थ शब्द वेगळा असतो, त्याच्यामुळं त्या शब्दातून त्यांना अर्थ वेगळा सूचित करायचा असतो। पुढे आहे पहा, ज्याप्रमाणे वेशभूषा, केशभूषा व अलंकार, कपडे यांनी व्यक्तीचा प्रभाव वाढतो, त्याचप्रमाणे अलंकारिक शब्दाने मराठी भाषेचं प्रभुत्व वाढतं आणि भाषेला एक वेगळेपणा निर्माण होतो। जसं आता मी तुमच्या समोर ऑनलाईन तासिकेला आलो, मी कोट घातलाय, बरोबर, माझा प्रभाव वाढलाय। तसं तुम्ही सुद्धा जेव्हा अलंकारिक शब्दाचा वापर करणार त्यावेळेस सुद्धा तुमच्या मराठी भाषेचं सौंदर्य वाढणार, त्याला एक वेगळेपणा निर्माण होणार। त्याचबरोबर आपल्याला मराठी भाषेमध्ये जवळजवळ 1500 ते 1600 अलंकारिक शब्द आहेत आणि या
1500 ते 1600 अलंकारिक शब्दाचा वापर करून मराठी भाषा ही प्रभावी होत असते, तिचं सौंदर्य वाढत असतं. आता आपल्या 1 तासाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण 60 ते 70 शब्दाचा अभ्यास करणार आहोत. पण जेव्हा तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्ही कोणतेही वेगवेगळे प्रकाशनचे पुस्तक वापरा आणि त्याच्यामधून तुम्ही जास्तीत जास्त अलंकारिक शब्दाचा मिळवा, त्याचं वाचन करा. वाचन करताना सुद्धा त्याचं समजपूर्वक वाचन झालं पाहिजे, तरच आपल्याला त्या अलंकारिक शब्दाचा भावार्थ समजणार आहे. आता आपण अलंकारिक शब्दाची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. अलंकारिक शब्द म्हणजे काय, अलंकारिक शब्दामुळे काय होतं, आता आपल्याला पाहायचंय पाया अलंकारिक शब्दाचा उपयोग काय होतो. की अलंकारिक शब्द जेव्हा आपण आपल्या भाषेमध्ये वापर करतो त्यावेळेस याचा सर्वात पहिला उपयोग म्हणजे अलंकारिक शब्द भाषेला अधिक प्रभावी आणि आकर्षक बनवतात. हे मी तुम्हाला आता सांगितलं. एखादा समारंभ असेल, एखादा कार्यक्रम असेल, त्या शब्दामध्ये जेव्हा एखादा अँकरिंग करत असतो आणि तो वेगवेगळ्या अलंकारिक शब्दाचा, शेर शायरीचा, तसेच म्हणीचा वापर करत असतो, त्यावेळेस त्याचं भाषण कौशल्य हे प्रभावी होत असतं. दुसरा त्याचा फायदा काय आहे पहा, कठोर गोष्टी सौम्यपणे सांगणे. म्हणजे मला एखादी घटना पुढच्या व्यक्तीला सांगायची, मी जर ती जशाची तसे सांगितली तर त्या पुढच्या व्यक्तीवर तिची छाप पडणार नाही. त्यावेळेस मला अलंकारिक शब्दाचा उपयोग करून त्या गोष्टी मला सौम्यपणे सांगता येतात. काही वेळेस कधी कधी काही गोष्टी थेटपणे न बोलता मध्ये अलंकारिक शब्दाचा वापर करून आपण ते पुढच्या व्यक्तीला सांगत असतो. हा त्याचा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे पहा, अलंकारिक शब्दामुळे आपल्या कल्पना शक्तीला वाव मिळतो. कल्पना शक्तीला वाव मिळतो म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला एखादा वक्ता बोलत असतो त्यावेळेस आपण ते ऐकत असतो, त्यावेळेस आपल्याला नवीन शब्द आपल्या कानावर पडल्यानंतर आपण त्याचा विचार करतो आणि मग आपली कल्पना शक्ती, विचारशक्ती वाढीस लागते. पुढचा आहे पहा, अलंकारिक शब्द वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या कल्पना शक्तीला चालना देतात, तसेच श्रोत्यांच्या वाचकांच्या शब्द संपत्तीत भर पडते. विद्यार्थी मित्र, आता श्रोते आणि वक्ता तुम्हाला माहित पाहिजे. जो तुमच्याशी बोलत असतो ना तो वक्ता असतो आणि समोरचे जे असतात ना श्रोते असतात. ज्यावेळेस त्यांना एखादा मुद्दा मांडायचा असतो त्यावेळेस तो प्रभावी भाषेमध्ये आपल्या शब्दांचा वापर करतो. जसं पहा, प्रवचनकार असतात, कीर्तनकार असतात, ते जेव्हा त्यांचा मुद्दा एखादा समाजामध्ये प्रवचन करत असताना मांडतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण देतात, वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देतात आणि आपलं प्रवचन आसन, व्याख्यान आसन प्रभावी करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग जो श्रोते असतात, वेगवेगळे शब्द त्यांच्या कानावर पडतात आणि त्यांची शब्द संपत्तीत काय होते, वाढ होते. तसंच तुमचं पण आहे पहा, ज्यावेळेस तुम्ही जोड शब्द असन, अलंकारिक शब्द असतील, म्हणी असतील, तुम्ही त्याचं वाचन करता, तुमच्या त्या कानावर पडतात आणि मग तुमच्या शब्द संपत्तीत सुद्धा काय होते, भर पडते. पुढचा याचा फायदा आहे पहा, संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविणे आणि श्रोत्याचे लक्ष वेधून घेणे हे अलंकारिक शब्दामुळे काय होते, शक्य होतं. की मला एखादा संदेश पुढच्या व्यक्तीपर्यंत द्यायचा आहे, मी अगोदरच सांगितले की थेटपणे न देता मध्ये जर मी अलंकारिक शब्दाचा वापर केला तर निश्चितच श्रोत्यांचं जे लक्ष असतं ते लक्ष तिकडे वेधून घेतलं जातं. ह्या अलंकारिक शब्दामुळे हा त्याचा फायदा होतो. आता आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय, अलंकारिक शब्दाचा फायदा म्हणजे त्याचे फायदे काय होतात आपल्याला, तसेच अलंकारिक शब्दाचे काही प्रकार आहेत की ते प्रकार सहसा तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारावर प्रश्न विचारला जात नाही. पण जर प्रश्न विचारलास तर तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी अलंकाराचे काही प्रकार घेतलेले आहेत. की पहिला आहे पहा, भाषेतील अलंकारानुसार शब्दांचे शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार असे 2 प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार आहे पहा, उपमा अलंकार. दुसरा प्रकार आहे रूपक अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार आणि अतिशयोक्ती अलंकार. आता आपण या एकाची थोडी माहिती पाहू पहा. जरी याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला नाही आणि विचारलाच तर कदाचित तुम्हाला ते तुमच्या माहितीस्तव असावं म्हणून आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता उपमा अलंकार म्हणजे काय, हा एक अत्यंत प्रसिद्ध आणि उपयोगी शब्द अलंकार प्रकारात मोडतो. आणि मग
उपमा अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची तुलना दुसऱ्या प्रसिद्ध किंवा परिचित गोष्टीशी करणे, त्यावेळेस उपमा अलंकार या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतो. उदाहरण घेतलंय आपण, पहा, तो सिंहासारखा शूर आहे. काय उदाहरण घेतलंय? तो सिंहासारखा शूर आहे. याच्यामधला उपमेय कोण आहे? तो. उपमान कोण आहे? सिंह. आणि उपमार्थ काय आहे? सारखा. आणि यातलं साधर्म्य काय आहे? शौर्य. असा हा उपमा अलंकाराचं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. पुढचा आहे पहा की या उपमा अलंकाराचा कथा, भाषण आणि कविता याच्यामध्ये वापर केला जातो. पुढचा अलंकार आहे पहा अतिशोक्ती अलंकार. आता तुम्ही या नावाकडे पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येत असेल, अतिशोक्ती म्हणजे एखादी गोष्ट आहे ना रंजकपणे सांगायची, वाढवून सांगायची, आणि ती हा एक प्रभावीशाली अलंकार आहे. तो कोणत्याही गोष्टीचे वर्णन अतिप्रचंड अवास्तव करणे याला म्हणतात अतिशोक्ती अलंकार. की एखादी गोष्ट खूप मोठी, भयानक, सुंदर असेल आणि विलक्षण आहे, त्यावेळेस या अतिशोक्ती अलंकाराचा काय करतात? वापर करतात. त्याचं आपण उदाहरण पाहू. पहा, आता एक अतिशोक्ती अलंकाराचं आपण या ठिकाणी उदाहरण घेतलंय. पहा, हे उदाहरण असे, मी तुझ्यासाठी तारे तोडून आणून देतो. आता या ठिकाणी पहा अतिशोक्ती केलेली. काय अतिशोक्ती केली? आता तारे कुठे असतात तुम्हाला माहिती? आकाशामध्ये. तारे तोडून आणता येतील का? नाही आणता येणार. पण या ठिकाणी काय केलंय? एक उपमा दिली की मी तुझ्यासाठी. वास्तवात तारे तोडून आणणं शक्य नाही, पण प्रेम व्यक्त करण्यासाठी वरील वाक्यात अतिशोक्ती वापरलेली आहे. काही काही लोक म्हणतात पहा प्रेमामध्ये, मी हिमालय पर्वत चढून तुझ्याकडे येईल. बरोबर आहे का नाही? पण ते शक्य आहे का? हिमालय पर्वत वर चढून येता येईल का? नाही. म्हणजे ती रंजकतेने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, अतिशोक्ती केलेली आहे. तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो पहा मी याच अलंकाराचं. पहा विद्यार्थी मित्र, एक उदाहरण पहा अतिशोक्ती अलंकाराचं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, त्याचा वगळ येशीपर्यंत गेला. पहा आता ह्या उदाहरणामध्ये किती अतिशोक्ती या ठिकाणी केलेली. की पूर्वी पहा दमडी वगैरे असं बोललं जायचं. दमडीचं तेल आणलं. आपल्या ग्रामीण भागामध्ये पहा अजूनही असे शब्द वापरले जातात. आपण अहिल्यानगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात वाडी वस्तीवर शिकणारे विद्यार्थी आहोत. त्यावेळेस आपल्याला असे शब्द कानावर पडतात पहा ग्रामीण भागामध्ये, की दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, तुम्हाला माहिती, आणि मामांजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं. म्हणजे आंघोळ झाली, दाढी झाली, उरलेलं आणलंय किती तेल? दमडीचं. आंघोळ झाली, झाकून ठेवलंय, आणि तेवढ्यात लांडोर आला, आणि लांडोरीचा पाय लागला, आणि त्याचा वगैरे कुठे गेला? येशीपर्यंत. आता प्रत्येक गावामध्ये तुम्हाला माहिती येस असते. पूर्वी पहा गावाच्या येशीपर्यंत जायचं म्हणजे पूर्वीचे लोक चपला येशीच्या बाहेर ठेवायचे, मग आतमध्ये जायचे. आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये तिसगाव नावाचं एक गाव आहे, आणि त्या ठिकाणी 30 येशी होत्यात असं म्हटलं जातं. आजही त्याचं वास्तव त्या ठिकाणी आहे. म्हणजे येस तुम्हाला कळली पाहिजे. या उदाहरणातून अतिशोक्तीपणा या ठिकाणी दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय, अलंकारिक शब्दाचे उपयोग पाहिले, अलंकारिक शब्दाचे प्रकाराचे उदाहरण पाहिले. आता ज्या शब्दाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या अलंकारिक शब्दाचा आपल्याला काय करायचा आहे? उपयोग करायचा आहे. पहा विद्यार्थी मित्र, तुम्ही आता तुमच्या समोर वही पाहिजे, पेन पाहिजे, की जे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तुम्ही एक तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलं पाहिजे. की लिहिल्यानंतर तुम्ही असं म्हणतात, 5-6 वेळेस वाचणं आणि एकदा लिहिणं बरोबर असतं. तर तुम्ही तो शब्द वहीमध्ये लिहून घेतला पाहिजे. पहिला आपला अलंकारिक शब्द आहे पहा, अकलेचा कांदा. तुम्हाला माहिती असेल की आता सर तुम्ही कांदा माहिती, तुम्हाला लाल कांदा असतो, गरवा कांदा असतो, पण तुम्ही म्हणणार सरांनी आता अकलेचा कांदा कुठून आणलाय? बरोबर आहे की नाही? सरांनी काही नवीन शोध लावलाय का? तर अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. मूर्ख मनुष्य, की याचा भावार्थ काय खरा? मूर्ख मनुष्य. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. ज्या वेळेस दोन व्यक्ती बोलत असतात, त्यांचा संवाद चालू असतो, आणि जो मूर्ख माणूस प्रत्येक गावामध्ये पहा एक एक अकलेचा कांदा असतो. तो काय करत असतो?
अवास्तव काहीतरी बोलत असतो, चुकीचं बोलत असतो आणि दोन गटामध्ये काहीतरी वेगळं असं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा दोन व्यक्ती बोलत असतात, तो व्यक्ती समोरून आलो, लोक त्याला म्हणत नाही तो मूर्ख माणूस आला, लोक त्याला म्हणतात आकलेचा कांदा. म्हणजे लोकांना बोलायचंय पण त्याला मूर्ख म्हणायचं नाही, त्याला अलंकारिक शब्दांनी बोलायचंय, तो आकलेचा कांदा आहे. पुढचा आहे पहा आकलेचा खंदक. याच्या पुढचा अत्यंत मूर्ख माणूस. म्हणजे मूर्ख माणसाच्या पेक्षा पुढचा माणूस म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस, की त्याला पाहिल्यानंतर माणसं बाजूबाजूने निघून जातात. असे काही आकलेचे खंदक असतात, त्याच्या जवळ काही येत नाही. पुढचा आहे पहा अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे काय पहा, याचा खरा भावार्थ काय आहे, सर्व गुण संपन्न. म्हणजे त्याला कविता येतात, त्याला वाङ्मयामध्ये काम करता येतं, त्याला खेळामध्ये निपुणा येतो, सर्व गुण संपन्न आहे पहा. आपण जर उदाहरण घेतलं पहा खेळाचं, त्याला बॅडमिंटन येतं, त्याला क्रिकेट येतं, त्याला कबड्डी येते, त्याला खो खो येतो, म्हणजे तो अष्टपैलू आहे. जर आपण क्रिकेटचं उदाहरण घेतलं तर क्रिकेटमध्ये एखादा प्लेअर असतो, त्याला बॉलिंग पण करता येते, त्याला बॅटिंग पण करता येते, त्याला यष्टी रक्षकाचं काम करता येतं आणि तो फिल्डिंग पण करतो चांगल्या प्रकारे, म्हणून त्याला म्हणतात अष्टपैलू, सर्व गुण संपन्न. तुमच्या वर्गामध्ये सुद्धा पहा काही काही विद्यार्थी असे असतात की सर्व त्याला, तो अभ्यासात पुढे असतो, खेळात पण पुढे असतो, त्याला म्हणतात अष्टपैलू. पुढचा आहे पहा अक्षर शत्रू. पहा या ठिकाणी हे पहा आपण आकलेचा कांदा, आकलेचा खंदक, अष्टपैलू. आता आपल्याला पाहिजे पहा अक्षर शत्रू. अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर माणूस, अडाणी माणूस, की ज्याला लिहिता वाचता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही म्हणणार अक्षर शत्रू, आता तुम्हाला परीक्षेमध्ये याचे प्रश्न विचारला गेल्यानंतर तुम्हाला जर याचा भावार्थ माहिती नसेल, निरक्षर अडाणी, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे गुणदान जातात. म्हणून अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर अडाणी माणूस. पुढचा आहे पहा उंटावरचा शहाणा, म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. काही काही व्यक्ती असे असतात पहा, चांगला सल्ला व्यक्ती पुढच्या व्यक्तीला कधीच देत नाही, की काहीतरी वेगळं होणार, काहीतरी वाद निर्माण होणार, दोघांमध्ये भांडण होणार. दोन मित्रांमध्ये सुद्धा पहा भांडण लावून देतात आणि असा मूर्खपणाचा सल्ला देणारा त्याला म्हणतात उंटावरचा शहाणा. पुढचा आहे पहा उंबराचे फूल. आता तुम्ही उंबराचा वृक्ष तुम्हाला माहिती, पण उंबराचं फूल हे दुर्मिळ वस्तू आहे. क्वचित प्रसंगी कधीतरी एखादी आपल्याला ती दिसते किंवा शक्यतो दिसत नाही. म्हणून उंबराचे फूल याचा भावार्थ काय आहे, दुर्मिळ वस्तू. याचा अर्थ काय आहे, दुर्मिळ वस्तू. पुढे आहे पहा कर्णाचा अवतार. याचा भावार्थ काय आहे, उदार मनुष्य. की उदार मनुष्य म्हणजे काय, दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याच्या कामाला वेळ प्रसंगी धावून जाणं, ज्या पुढच्या व्यक्तीवर जर काही आडी अडचण आली तर त्याला मदतीला धावणं आणि मदत करणं, हा त्याचं पहा कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य. पुढे आहे पहा पुढचा अलंकारिक शब्द आहे कळश्रुती बाहुली. याचा भावार्थ काय आहे, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे. आता तुम्हाला कळसूत्री बाहुली म्हणजे माहिती आहे पहा, त्याला इंग्रजीमध्ये पपेट म्हणतात किंवा पपेट स्ट्रिंग म्हणतात, की दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे, त्याला कळसूत्री बाहुले म्हणतात. उदाहरणार्थ पहा कळसूत्री बाहुलीमध्ये याचा सूत्रधार पाठीमाग असतो पडद्याच्या माग, त्या बाहुलीला सुताने किंवा दोरीने त्याचे पाय डोके, आणि तो काय करत असतो, पडद्याच्या मागे उभे राहून त्या दोरी ओढत असतो, त्यांची हालचाल करत असतो. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचंय, की काही काही व्यक्ती असे असतात की ते पडद्याच्या मागे राहून कार्य करतात आणि पुढच्याला तोंडव पाडतात. त्याला म्हणायचं दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा, की स्वतःच्या मताचा त्या ठिकाणी अजिबात वापर करायचा नाही. त्याला म्हणायचं कळसूत्री बाहुली, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जे अलंकारिक शब्द घेतलेत ना, हे खूप अतिशय शोधून शोधून शब्द घेतलेले आहेत, की या शब्दावर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि याच्यातला एकही, मला खात्री आहे पहा, ज्यावेळेस आपले सर्व 70, 60, 70 शब्द पूर्ण होतील त्यावेळेस तुमचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये याच्यातला एकही मार्क गेला नाही पाहिजे तुमचा. की तुम्हाला वरवर दिसणारे अलंकारिक शब्द वेगळे असतात आणि यांचा भावार्थ वेगळा असतो.
आता पुढचा शब्द आहे पहा, कळीचा नारद. कळीचा नारद म्हणजे काय? कळ लावणारा. कळीचा नारद म्हणजे काय? कळ लावणारा. आता तुम्हाला आपल्या आपल्या घरामध्ये पहा नेहमी म्हणतात हा कळीचा नारदी, म्हणजे तो काय करतो पहा, हळूच काहीतरी कळ लावून देतो बाजूला जातो आणि मग पुढच्या व्यक्तीमध्ये काय होतं, भांडण. म्हणून आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा काय म्हणतात की हा कळीचा नारदी, म्हणजे काय? कळ लावणारा. पुढचा आहे पहा कुंभकर्ण, म्हणजे अतिशय झोपाळू. पहा कुंभकर्ण हा रावणाचा धाकटा भाऊ आणि ब्रह्मदेवाने पहा या कुंभकर्णाला वर दिला होता 6 महिने झोपायचं आणि 6 महिने जागा राहायचं. काय वर दिला होता ब्रह्मदेवाने याला? की 6 महिने झोपायचं आणि 6 महिने जागा राहायचं. म्हणून कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू. या ठिकाणी त्याचा भावार्थ काय आहे? अतिशय झोपाळू. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा गंगा यमुना. पहा गंगा आणि यमुना हे नद्यांची नाव आहेत. गंगा आणि यमुना नद्या एकत्र वाहतात. तसं आपल्या डोळ्यातलं अश्रू म्हणजे गंगा यमुना. की आपले डोळ्यातले जे गंगा यमुना आहेत ना, 2 प्रकारचे असतात. जेव्हा आपल्याला आनंद होतो ना त्यावेळेस सुद्धा आपल्या आनंद होतो त्यावेळेस सुद्धा आपल्या डोळ्यातून अश्रू येतात आणि दुःख होतं त्यावेळेस सुद्धा आपल्या डोळ्यातून काय येतात? अश्रू येतात. त्याला आपण म्हणतो पहा गंगा यमुना भरून आल्या, म्हणजे काय झालं? डोळ्यातून अश्रू आले. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा गर्भ श्रीमंत. गर्भ श्रीमंत म्हणजे काय? जन्मापासून श्रीमंत, की त्याच्या आजोबापासून पंजोबापासूनच तो श्रीमंत आहे. त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, गाड्या आहेत, बंगला आहे, जमीन आहे. काय म्हणजे त्यांच्या पंजोबापासून आजोबापासून आज त्या मुलांपर्यंत सुद्धा ते गर्भ श्रीमंत आहे. त्याला म्हणतात जन्मापासून श्रीमंत. हा त्याचा भावार्थ आहे. पुढचा आहे पहा गाजर पारखी. आता पहा इथं गाजर पालखी झालंय. गाजर पारखी पहा कसलीही पारख नसलेला. पहा ज्यावेळेस आपण साधं भाजी बाजारात गेलो ना तरी सुद्धा प्रत्येक वस्तू आपण पारखून घेत असतो. बाजारात गेल्यानंतर प्रत्येक वस्तू आपण पहा, मोसंबी घ्यायला गेलो की गोड आहे की आंबट खाऊन पाहतो. गाजर सुद्धा आपण खाऊन पाहतो. म्हणजे गाजर पारखी म्हणजे पारख नसलेला. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची पारख करता आली पाहिजे. आपल्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करून घेता आली पाहिजे. मग जर एखादी गोष्ट आपण पारख करून न घेतली आणि जर आपण घरी घेऊन गेलो तर घरी गेल्यानंतर पहा वेगळाच कालवा होतो. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट पारखून घेतली पाहिजे. त्याला म्हणतात गाजर पारखी, कसलीही पारख नसलेला. पुढचा आहे पहा पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा गुळाचा गणपती. आता तुम्ही म्हणणार सर सरांनी गुळाचा गणपती कसा केलाय? बरोबर आहे की नाही? हा अलंकारिक शब्द आहे आणि त्याचा भावार्थ आहे मंद बुद्धीचा. की त्याला आहे ना पहा मंद बुद्धीचा म्हणजे बुद्ध्यांक त्याचा कमी आहे. त्याला आपण जेवढं सांगणार ना तेवढंच तो काम करणार आहे. स्वतःच्या मनाने तो कोणताही निर्णय घेणार नाही. म्हणून त्याला म्हटलं जातं गुळाचा गणपती. पुढचा आहे पहा अलंकारिक शब्द घर कोंबडा. घराबाहेर न पडणारा. काही काही व्यक्ती असे असतात पहा सारखे घरात बसून राहतात. कोणाला बाहेर मित्राला भेटायला जायचं नाही, नातेवाईकाला भेटायला जायचं नाही, घरी शेजारी आपल्या आसपास जे कोणी असेल ना त्यांच्याशी बोलायचं नाही, फक्त आपलं काम आणि घर. मग यावेळेस शेजारचे आसपासचे लोक काय म्हणतात, जाऊ द्या भाऊ तो घर कोंबडा आहे. म्हणजे काय? तो घराच्या बाहेर न पडणारा माणूस आहे म्हणून त्याला काय ठेवलं असतं? घर कोंबडा. आता उदाहरणार्थ तो आपल्या समोरून येतोय आणि आपण जर त्याला असं म्हणलो हे काय माणूस घराच्या बाहेर पडत नाही, सारखा घरामध्ये बसतोय, कदाचित त्याला राग येईल. पण हाच जर आपण अलंकारिक शब्दात बोललो जाऊ द्या पडून येणारा माणूस हा घर कोंबडा आहे, जर त्याचा भावार्थ त्याला माहिती नसला तर त्या व्यक्तीला राग येणार नाही. सौम्यपणे आपण त्या ठिकाणी बोललेलो असतो आणि त्याला म्हणतात घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा. पुढचा आहे पहा अलंकारिक शब्द घोरपड. घोरपड हा काय पहा एक प्राणी आहे पहा. तुम्हा सर्वांना आपण सर्व ग्रामीण भागात शिकणारे विद्यार्थी आहात त्याच्यामुळे तुम्हाला घोरपड माहिती. घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा. तुम्ही ज्यावेळेस गड आला पण सिंहगला या पाठामध्ये कोंढाणा किल्ला घेण्यासाठी तानाजी मालुसरेने घोरपडीचा वापर केला होता.
की असं ग्रामीण भागात म्हटलं जातं की घोरपडीमध्ये 12 बैलाचं बळ असतं. आता कोणी पाहिलंय, पण असं बोललं जातं. त्यावेळेस अलंकारिक शब्द वापरला जातो. मग त्या कोंढाणा किल्ल्यावर या मावळ्यांना जाण्यासाठी त्यांनी एक घोरपड पकडली, तिला दोर बांधला आणि त्या किल्ल्याकर वरती जाण्यासाठी सोडून दिली. आणि मग एक एक मावळा काय झाला, त्या दोराला चढून वर कोंढाणा किल्ल्यावर पोहोचला. म्हणजे याचा खरा अर्थ काय या ठिकाणी, चिकाटी धरणारा. आता जर घोरपड या अलंकारिक शब्दावर प्रश्न आला असताना तुम्ही डोळे झाकून लिहून टाकलं असतं, घोरपड म्हणजे प्राणी. पण त्याचा खरा भावार्थ काय आहे, घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा. पुढचा शब्द आहे पहा अलंकारिक शब्द, ताटा खालचे मांजर. आता पहा, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा, वागणारा, याला म्हणतात ताटा खालचे मांजर. अहो, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. पण काही काही समाजामध्ये असे लोक असतात की ते दुसऱ्याचं ऐकून काम करतात, स्वतःच्या मताचा त्या ठिकाणी वापर करत नाहीत. त्याला म्हणतात ताटा खालचे मांजर. म्हणजे तो दुसऱ्याच्या तंत्रानेच काय करतो, कोणतंही काम करतो, स्वतःच मनाने कोणताही निर्णय घेत नाही, म्हणून त्याला म्हणतात ताटा खालचं मांजर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा अलंकारिक शब्द आहेत पहा, त्रिशंकू. धड ना इकडे धड ना तिकडे, म्हणजे इकडला पण नाही आणि तिकडला पण नाही. पुढचा पुढचा अलंकारिक शब्द आहे नंदी बैल. तुम्हाला नंदी बैल सर्वांना माहिती आहे पहा, आपल्या दारामध्ये येत असतो. म्हणजे नंदी बैल म्हणजे काय, तो मान डोलवत असतो, त्याचा मालक त्याला विचारित असतो, तो फक्त मान हलवतो. नंदी बैल याचा अर्थ काय, होला हो म्हणणारा. पुढचा आहे पहा नवकोट नारायण. आता पहा नवकोट नारायण या ठिकाणी तुम्हाला थोडं वेगळा नवीन शब्द वाटतो. मराठीमध्ये नवकोट म्हणजे 9 कोटी आणि नारायण म्हणजे काय माहितीये का, भगवान विष्णूचा अवतार आहे. आता या ठिकाणी आपल्याला अलंकारिक शब्द पाहत असताना भगवान विष्णू घ्यायचे नाहीत, पण नवकोट नारायणचा भावार्थ काय आहे, खूप श्रीमंत व्यक्ती, खूप श्रीमंत माणूस, नवकोट नारायण. गावामध्ये पहा, आपल्या प्रत्येक गावामध्ये असं खूप काही श्रीमंत माणसं असतात पहा, आणि मग लोक त्याला काय म्हणतात, तो नवकोट नारायण आहे. म्हणजे त्याच्या पंजोबापासून वडलोपार्जित त्याच्याकडे भरपूर संपत्ती असते, गाड्या असतात, बंगला असतो, पैसा असतो, नौकर चाकर असतात, त्याला म्हणतात नवकोट नारायण. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा पांढरा कावळा. आता तुम्ही सांगणार, सर आम्ही तर फक्त एकच कावळा पाहिलाय काळा, सरनी पांढरा कावळा कुठून आणलाय. आता हा अलंकारिक शब्द आहे, त्याचा भावार्थ पहा पुढे तुम्ही, निसर्गात नसलेली वस्तू. पहा ज्यावेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो ना, त्यावेळेस तुम्हाला याच्यावर फसवे प्रश्न विचारले जातात, की तुम्हाला गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला पांढरा कावळा त्याच्यावर प्रश्न आला ना, तुम्ही लिहून टाकणार काहीतरी पक्षाचं नाव आहे वगैरे वगैरे, परंतु याचा भावार्थ शब्द काय, निसर्गात नसलेली वस्तू. की निसर्गामध्ये आपल्याला जी वस्तू मिळत नाही त्याला म्हणतात पांढरा कावळा. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा पांढरा पीस, म्हणजे लबाड मनुष्य. पहा किती अलंकारिक शब्द आहे पहा. जर आपल्या गावामध्ये एखादा लबाड मनुष्य असेल तर लोक त्याच्याशी मैत्री करत नाहीत, त्याच्याशी चांगलं बोलत नाहीत, त्याच्याशी व्यवहार करत नाहीत. समोर दिसला की लोक त्याला म्हणतात हा पांढरा पीस आला भाऊ, म्हणजे काय, लबाड माणूस आला. बरोबर आहे की नाही. आता त्याला जर डायरेक्ट आपण समोर म्हणलो तू लबाड आहे, त्याला राग येणार आहे, बरोबर. पण त्याला अलंकारिक भाषेत जर बोललं ना हा पांढरा पीस आहे, तर त्याला लवकर कळणार नाही. पुढचा आहे पहा पोपटपंची. अर्थ न कळता पाठांतर करणारा. विद्यार्थी मित्रांनो, आता सुद्धा आपला पहा, तुम्ही काही विद्यार्थी असे तुमच्या कविता तोंड पाठ आहेत, एखादा गोष्ट पुस्तकातली तुमचा पाठ तुमच्या तोंड पाठ आहे, पण तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, त्या शब्दाचा भावार्थ कळत नाही. तुम्ही फक्त पोपटपंची म्हणजे आपल्या घरी पोपट आपण पाळतो, पोपटाला जसं शिकवतो तेवढंच तो बोलतो, म्हणजे अर्थ न कळता पाठांतर करणारा त्याला म्हणतात पोपटपंची. म्हणजे आता जे आपल्याला शिष्यवृत्तीचा तास चालू आहे ना, आपल्याला आता पोपटपंची नाही करायचं. हे जे आपले अलंकारिक शब्द आहेत ना, त्या अलंकारिक शब्दाचा भावार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं पोपटपंची होणार नाही. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा बिनभाड्याचे घर. बिनभाड्याचे घर म्हणजे काय, याचा पहा तुरुंग, जेल
कारागृह. विद्यार्थी मित्र, जेव्हा आपल्या शेजारी भांडण होतं, वाद होतात, त्यावेळेस सहज पुढचा व्यक्ती पुढच्या व्यक्तीला काय म्हणतो, थांब तुला आता बिन भाड्याच्या घरात पाठवतो. म्हणजे काय, तुला आता मी जेलमध्येच पाठवतो. की पहा, बिन भाड्याचं घर म्हणजे तुरुंग, जेल किंवा कारागृह. त्या ठिकाणी आपल्याला तुरुंगात जायला मात्र भाडं लागत नाही, पण तुरुंगातून सुटून यायला मात्र आपल्याला भाडं लागतं. बरोबर, त्याला म्हणतात बिन भाड्याचे घर म्हणजे तुरुंग, जेल, कारागृह. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा, बोके संन्यासी. पहा, आता हा शब्द अलंकारिक शब्द तुम्हाला नवीन वाटेल, पण याचा खरा भावार्थ काय मा, ढोंगी मनुष्य. बोके संन्यासी म्हणजे काय, ढोंगी मनुष्य, लबाड. तो कसा आहे पहा, वेगवेगळ्या प्रकारचे ढोंग करतो आणि मग लोकांच्या लक्षात येतं, लोक त्याला म्हणतात हा बोके संन्यासी, ढोंगी माणूस आहे. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा, मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य. मायेचा पूत म्हणजे काय, पराक्रमी मनुष्य. की तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो. मग मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे हे मायेचे पूत होते. आता जर तुम्हाला एक उदाहरण दिलं पहा, पाकिस्तान आणि भारत आपलं युद्ध झालं, सुरुवात झाली होती आणि आपल्या शूर सैनिकाने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे दहशतवादी अड्डे त्यांच्या भूमीवर जाऊन उद्ध्वस्त केले. हे काय आहेत, आपले खरे मायेचे पूत आहेत. हे आपले खरे पराक्रमी वीर आहेत, त्याला म्हणतात मायेचे पूत. पुढचा शब्द आहे पहा, रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी. की ज्या औषधाने आपल्याला एखाद्या आजारावर त्याचा विलाज केला जातो त्याला म्हणतात रामबाण औषध, खात्रीचं, अचूक गुणकारी. पुढचा आहे पहा, लंकेची पार्वती, अत्यंत गरीब स्त्री. आता या ठिकाणी पहा, तुम्ही चुकलं, जर तुम्हाला या शब्दाचा अलंकारिक शब्दाचा भावार्थ माहिती नसता तर या ठिकाणी पहा तुमचं उत्तर 100% चुकणार. तुम्हाला माहिती आहे लंकेची पार्वती, आता पार्वती ही शंकराची पत्नी, लंका म्हणजे लंका हे सुद्धा एका महिलेचं नाव आहे. तुम्ही जर याच्यावर प्रश्न आला तर सरळ सरळ लिहून टाकला असतं पहा, एखाद्या महिलेचं नाव आहे काय असेल ते. पण याचा खरा भावार्थ काय, अत्यंत गरीब स्त्री. की ज्या स्त्रीकडे पहा कुठल्याही प्रकारचं अलंकार नाही, दागदागिने नाहीत, पैसा नाही, जमीन नाही, त्याला काय म्हणायचं, अत्यंत गरीब स्त्री. मी या ठिकाणी स्वभावनी म्हणत नाही बरं का. लंकेची पार्वती म्हणजे काय, की अत्यंत गरीब स्त्री. पुढचं आहे पहा, वामन मूर्ती म्हणजे ठेंगू किंवा बुटका माणूस. वामन मूर्ती म्हणजे काय, ठेंगू किंवा बुटका माणूस. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा, शकुनी मामा म्हणजे कपटी मनुष्य. शकुनी मामा म्हणजे काय, कपटी मनुष्य. की काही व्यक्ती असे असतात पहा, तोंडावर बोलायचं वेगळं आणि प्रत्येक त्यांच्या पोटात वेगळं असतं, त्याला म्हणतात शकुनी मामा. की समोर दिसला ना पुढच्या व्यक्तीला इतकं गोड गोड बोलायचं, पण तो पुढे गेला की त्याच्या पोटामध्ये वेगळे विचार असतात, तो शकुनी मामा आहे, त्याला म्हणतात कपटी मनुष्य. पुढचा आहे पहा, वाती गंगा म्हणजे आलेली संधी. आता विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा परिषदेने तुम्हाला एक वाती गंगा उपलब्ध करून दिली. म्हणजे काय केली, तुम्हाला एक संधी या ठिकाणी दिलेली आता, की ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी आलेली आहे आणि या संधीचा आपण काय केलं पाहिजे, पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. इथं वाती गंगा म्हणजे गंगा नदीचे किंवा नद्याचे नाव नाही लिहायचे, तर या ठिकाणी आलेली संधी आहे आणि त्या संधीचा आपण उपयोग केला पाहिजे. पुढचा आहे पहा, पिकले पान, म्हातारा माणूस. आता आपले आजी आजोबा वयस्कर झालेले ते सहज म्हणतात, अरे बाबा मी काय आता पिकलं पान आहे, कवा गळून जाईन सांगता यायचं नाही, म्हणजे म्हातारा. पुढचा आहे पहा अलंकारिक शब्द, बाजीरावाचा बेटा, श्रीमंत कर्तृत्ववान वडिलांचा गर्विष्ठ मुलगा. बाजीरावाचा बेटा म्हणजे काय, की श्रीमंत कर्तृत्ववान वडिलांचा गर्विष्ठ मुलगा, हा त्याचा काय आहे, भावार्थ आहे. पुढचा आहे पहा अलंकारिक शब्द, घाशीराम कोतवाल. आता पहा, अन्यायी माणूस म्हणजे सतत तो काय करत असतो पहा, की गोरगरीबावर अन्याय करणार, कोणाची जमीन लाटून घेणार, कोणाचे घेतलेले पैसे परत देणार नाही,
त्याला म्हणतात घाशीराम कोतवाल, म्हणजे अन्यायी माणूस. तो समाजातील पुढच्या व्यक्तीवर काय करतो, सतत अन्याय करत असतो, त्याला फसवायचा प्रयत्न करत असतो. त्याला अलंकारिक शब्द काय पहा, घाशीराम कोतवाल. आता या ठिकाणी तुम्हाला या घाशीराम कोतवाल पहा, मी प्रश्नपत्रिका आपलं सराव प्रश्न घेत असताना बरेचसे प्रश्न ह्या शब्द ह्या अलंकारिक शब्दावर आलेत पहा, घाशीराम कोतवाल, बाजीरावाचा बेटा, की याचा भावार्थ निश्चित तुम्हाला माहिती असल्याशिवाय की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहिता येणार नाही. पुढचा आहे पहा, जावाई शोध म्हणजे भलता शोध. काहीतरी वेगळा शोध लागून द्यायचा की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, पण काहीतरी वेगळं सांगायचं आणि बाजूला व्हायचं. पुढचा आहे पहा, झाकली मूठ म्हणजे गुपित गोष्ट. ती काही काही गोष्टी अशा असतात पहा, दुसऱ्याला सांगायच्या नसतात. झाकली मूठ आपण म्हणतो, झाकली मूठ 1.25 लाखाची, ती आपल्याच अंतःकरणात ठेवायची असती, आणि जर आपण ती ओपन केली तर त्याचा वेगळा त्रास आपल्याला होत असतो. म्हणून त्याला म्हणायचं झाकली मूठ. म्हणजे याचा भावार्थ काय आहे, गुपित गोष्ट. नाही तुम्ही म्हणणार मूठ झाकून धरायची, ही मूठ म्हणजे झाकली मूठ का नाही? झाकली मूठ म्हणजे काय, गुपित गोष्ट. पुढचा आहे पहा, दिव्याखाली अंधार. आपल्यातच दोष असणारे, की काही काही पहा आपल्यात दोष असतात पण आपण ते मान्य करत नाहीत. का मान्य करत नाही माहितीये का, आपल्याला कमीपणा वाटतो, पण ते दोष आपल्याला माहित असले पाहिजे. त्याला म्हणतात दिव्याखाली अंधार. पुढचा आहे पहा, रंभा. पहा आता तुमच्या मनामध्ये सहज या ठिकाणी प्रश्न आला असेल, रंभा म्हणजे एखाद्या मुलीचं नाव आहे, एखाद्या महिलेचं नाव आहे. पूर्वीच्या काळी पहा गंगा, द्वारका, सिंधू असे मुलींचे नावं ठेवले जायची. पण या ठिकाणी अलंकारिक शब्द रंभा, याचा काय भावार्थ काय माहितीये का, स्वर्गातील सुंदर स्त्री. रंभा म्हणजे काय, स्वर्गातील सुंदर स्त्री. आता स्वर्ग आणि नरक ही एक संकल्पना आहे. प्रत्यक्ष स्वर्ग आणि नरक कोणीच पाहिला नाही, पण असं म्हटलं जातं की चांगलं काम झालं, चांगलं काम केलं की माणसाला स्वर्ग प्राप्त होतो. आणि जर वाईट काम केलं, आता वाईट आणि चांगलं याची आपण तुलना केली तर वाईट काम कोणतं, चांगलं काम कोणतं? पण स्वर्ग आणि नरक ही काय एक संकल्पना आहे, प्रत्यक्ष स्वर्ग कोणी पाहिलेला नाही. तर रंभा म्हणजे स्वर्गातील सुंदर स्त्री, हा भावार्थ आपण लक्षामध्ये ठेवायचा. तरच आपल्या याच्यावर जर प्रश्न आला तर एखाद्या महिलेचं किंवा मुलीचं असं नाव, याला आपण तो पर्याय रंगवायचा नाही किंवा गोल करायचा नाही, तर त्याचा भावार्थ काय आहे, स्वर्गातील सुंदर स्त्री. पुढचा शब्द आहे पहा, शकुनी मामा. शकुनी मामा म्हणजे काय, कपटी व्यक्ती. हे पहा आपण काही काय करू, पुढे शब्द आहेत ना थोडे झटपट घेऊ, म्हणजे आपल्याला पुढे सरावासाठी प्रश्न येतील. शकुनी मामा म्हणजे कपटी व्यक्ती. सिकंदर म्हणजे भाग्यवान, याचा भावार्थ आहे. पुढे पहा, सरकारी पाहुणा म्हणजे कैदी. सरकारी पाहुणा म्हणजे काय, कैदी. जर एखादा व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर त्याला म्हणतात हा सरकारचा जावई. पण या ठिकाणी सरकारी पाहुणा म्हणजे काय, कैदी. कैदी तुम्हाला माहितीये की ज्यांनी काहीतरी गुन्हा केलेला असतो, ज्याला सजा झालेली असते, त्याला कैदी म्हणतात. पुढचा आहे पहा, अंडी पिल्ली, गुपित गोष्ट. की आपण सहज म्हणतो तू काय जास्त बोलू नको रे, तुझे सगळे अंडे पिल्ले मला माहितीत, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याच्या गुप्त गोष्टी सुद्धा आपल्याला काय असतात, माहिती असतात, त्याला म्हणायचं अंडी पिल्ली. पुढे आहे पहा, मोगलाई म्हणजे अन्यायाचे राज्य. पुढे पहा, राम राज्य म्हणजे काय, न्यायाने चालणारे राज्य. आता पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा, सेंदार शिपाई म्हणजे भित्रा. पहा इथं मात्र तुमचं, जर तुम्हाला या सेंदार शिपाईचा भावार्थ माहिती नाही तर या ठिकाणी मात्र तुम्हाला थोडी गलत होऊ शकते. सेंदार शिपाई म्हणजे भित्रा मनुष्य, भित्रा माणूस. थोडं काही झालं तर लगेच त्याच्या छातीमध्ये धडधड होते, लगेच तो घाबरतो, बरोबर आहे की नाही? आता आपल्याला सेंदार शिपाई व्हायचं नाही, आपल्याला असं धाडस व्यक्ती बनवायचंय, म्हणजे आपण त्या ठिकाणी कशालाही घाबरायचं नाही. पुढचा आहे पहा, सांबाचा अवतार म्हणजे भोळा मनुष्य, भोळा माणूस. पुढचा आहे पहा, सूर्यवंशी, उशिरा उठणारा.
आता पहा बरेच विद्यार्थी पहा 7 वाजता ऑनलाईन तासाची लिंक आली आणि तुमचे आई वडील त्यांना काय करत होते, बळच उठीत होते. म्हणजे तो सूर्य उगवल्याशिवाय काही काही विद्यार्थी उठतच नाही, त्याला म्हणतात सूर्यवंशी, उशिरा उठणारा. पुढचा आहे पहा अलंकारिक शब्द हरभऱ्याचे झाड. आता हरभऱ्याचं झाड आपण सर्व शेतकऱ्यांचं मुलं असल्या म्हणजे आपल्याला सर्व माहिती पाहिजे. पण हरभऱ्याचा झाड या शब्दाचा शुद्ध भावार्थ काय माहिती का? लबाडीने खोटी स्तुती करणे. लबाडीने खोटी स्तुती करणे. की एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला जर काही घ्यायचं असेल तर तो काय करतो पहा, आपली खोटी खोटी स्तुती करतो, आपल्या तोंडावर गोड गोड बोलतो आणि पण पुढचा व्यक्ती त्याला काय म्हणतो माहितीये का? नको मला हरभऱ्याच्या झाडावर चढू. म्हणजे लबाडीने खोटी स्तुती करणे. पुढचा अलंकारिक शब्द आहे आग्या वेताळ. आग्या वेताळ म्हणजे काय? अत्यंत रागीट व्यक्ती. की पहा व्यक्ती तिक्त्या प्रवृत्ती आपण असं म्हणतो ना, की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. काही व्यक्ती असे असतात त्यांना राग येतो, काहीला राग येत नाही लवकर, तो शांत स्वभावाचा असतो. पण या ठिकाणी आग्या वेताळ म्हणजे याचा भावार्थ काय आहे? अत्यंत रागीट व्यक्ती. पुढचे पहा कुत्र्याचं शेपूट. कधी सुधारता न येणारी गोष्ट. कधीही सुधारता न येणारी गोष्ट त्याला म्हणतात कुत्र्याचं शेपूट. आता काही पहा काही काही म्हणतात कुत्र्याचं शेपूट आहे, वाकडं ते वाकडच. बरोबर आहे की नाही? म्हणजे तो कधीही सरळ बोलत नाही, तो कधी त्यांनी जरी एखादी चूक केली ना कधी तो मान्य करत नाही, म्हणून त्याला म्हणतात तो कधीही सुधारणार नाही. पुढचा शब्द आहे पहा गाव मामा. म्हणजे शहाणा माणूस, गावात मिसळून राहणारा. पाप टांगती तलवार. एखादी गोष्ट घडण्याची सतत भीती वाटणे. जर आपण चूक केलेली आहे ना, ती मनामध्ये आपल्या भीती कायम राहते पहा. काय की काहीतरी होणार आहे, म्हणजे टांगती तलवार आपल्यावर असते पहा. तो माणूस सतत दडपणाखाली राहत असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? याच्यावर टांगती तलवार आहे. एखादी गोष्ट घडण्याची सतत भीती वाटणे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं होतं की मराठी भाषेमध्ये 1500 ते 1600 अलंकारिक शब्द आहेत आणि एका तासामध्ये आपल्याला 50 ते 60 शब्द पण अलंकारिक शब्द होणार नाहीत. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला वेगवेगळे प्रकाशनचे पुस्तकं वाचावं लागतील, तुम्हाला वेगवेगळा त्याचा सराव करावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला 2 मार्क तुमच्या हातचे जाणार नाहीत. आणि जिल्हा यादीत गुणवत्ता यादीत तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला समजपूर्वक वाचन करून त्या अलंकारिक शब्दाचे भावार्थ तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. मी या ठिकाणी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही पोपटपंची करा. पोपटपंची म्हणजे काय? अर्थ न समता त्या शब्दाचा अर्थ, तो शब्द तुम्ही पाठ करायचा नाही, तर तो शब्दचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढचा आहे पहा तर ते कुळ. म्हणजे वेळेवर कर्ज फेडणारा. पहा वेळेवर कर्ज फेडणारा. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा दीड कानाचा. बहिरा मनुष्य. आता तुम्ही तर म्हणणार सर व्यक्तीला 2च कान आहेत, सरने दीड कान कुठून आणलाय? पण हा अलंकारिक शब्द आहे, त्याचा भावार्थ आहे बहिरा मनुष्य. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा बोमल्या गणेश. बोमल्या पहा म्हणजे नेहमी अमंगल बोलणारा. नेहमी अमंगल बोलणारा, चुकीचं बोलणारा, त्याला म्हणतात बोमल्या गणेश. पुढचा आहे पहा नगद नारायण. म्हणजे कंगाल व्यक्ती की ज्याच्याकडे काहीच राहत नाही बा, पैसा नाही, गाडी नाही. बरोबर आहे का? त्याला म्हणतात नगद नारायण. म्हणजे गावामध्ये काही असे व्यक्ती आहेत पहा की त्यांना पाहिलं की लोक म्हणतात हे नगद नारायण आहेत, म्हणजे कंगाल व्यक्ती आहेत, पण ते त्यासाठी वेगळा अलंकारिक शब्द वापरतात. पुढचा आहे पहा अलंकारिक शब्द पंढरीची वारी. आता पंढरपूरची वारी झाली ना आषाढी एकादशी. बरोबर आहे की नाही? अनेक आपल्या घरातले आपले आजी आजोबा पंढरपूरला जाऊन आलेत. मग आता त्या पंढरीचा वारीचा इथं काही संबंध लावायचा आहे का? पांडुरंगाचा विठ्ठ्याचा नाही. तर पंढरीची वारी म्हणजे काय? एखादे काम वारंवार करावे लागणारे निष्फळ हेलपाटे. बरोबर आहे का नाही? की आपलं जर एखादं सरकारी काम असेल, कोणतंही काम असू द्या, ते करण्यासाठी आपल्याला सरकारी कार्यालयात पुन्हा पुन्हा काय करावं लागते? हेलपाटे मारावे लागतात, जावं लागतं. त्याला म्हणतात पंढरीची वारी.
पुढे आहे पहा अलंकारिक शब्द बळीचा बकरा, विनाकारण त्रास सहन करणे. काही काही वेळेस पहा आपली काही चूक नसताना सुद्धा आपल्याला त्रास होतो, की समाजामध्ये असे काही व्यक्ती असतात पुढच्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी टिपलेले असतात आणि मग ते काय करतात, आपल्याला बळीचा बकरा करतात, की स्वतःच्या स्वार्थासाठी की काय करतात, बळीचा बकरा करतात, म्हणजे विनाकारण त्रास सहन करायला लावतात. पुढचा आहे पहा रिंग मास्टर. तुम्हाला सर्कस माहितीये पहा, सर्कसीमध्ये रिंग मास्टर असतो. तो काय करतो, आपल्या मताप्रमाणे इतरांना वागवणारा. याचा भावार्थ काय आहे, आपल्या मताप्रमाणे इतरांना वागवणारा, त्याला रिंग मास्टर म्हणतात. लाल बावटा म्हणजे धोक्याची सूचना, की प्रत्येक पहा तुम्ही समुद्रावर गेल्यानंतर त्याचबरोबर आपले काही सिग्नल असतात, त्या ठिकाणी लाल 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 रंग दिसला की आपण गाडी थांबतो, म्हणजे लाल बावटा म्हणजे धोक्याची सूचना. पुढचा आहे पहा सश्याचे शिंग. आता ससा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सश्याला कुठे शिंग आहेत का, मग हा अलंकारिक शब्द आहे. मग या शब्दाचा अर्थ काय, अस्तित्वात नसलेली गोष्ट, त्याला म्हणतात सश्याचे शिंग. हा या अलंकारिक शब्दाचा भावार्थ आहे आणि तो भावार्थ आपण लक्षात ठेवला पाहिजे. पुढे आहे पहा शबरीचे बोरे, भक्ती भावाने अर्पण केलेली गोष्ट. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा वाघिणीचे दूध, अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. तुम्हाला माहितीये पहा आपला एक सुविचार आहे, आपण दररोज शाळेमध्ये वर्गात लिहित असतो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्याल्यानंतर कसलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आपण रोज आपल्या वर्गामध्ये सुविचार लिहितो. तसं वाघिणीचे दूध म्हणजे काय, अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा सडासोट, म्हणजे बायका पोरं नसलेला. पुढचा माणूस घाण्या. आपण पटापट काय घेतो, तर आपल्याकडे एकच तास आहे, आपला पुढे काही सरावाचे प्रश्न पाहिजेत पहा. माणूस घाण्या म्हणजे माणसात न मिसळणारा. समाजामध्ये असे काही व्यक्ती असतात पहा, फक्त तो त्याचं घर आणि कुटुंब याच्या व्यतिरिक्त तो माणसामध्ये कधीच मिसळत नाही, इतर व्यक्तीच्या सुखदुःखात तो कधी सहभागी होत नाही आणि मग लोक त्याला सहज म्हणतात जाऊ द्या तो माणूस घाणे. पुढचा अलंकारिक शब्द आहे पहा हुंडी उपवर, लग्नाची मुलगी. आपली इकडे पहा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचं लग्न करतात आणि 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलाचं लग्न करतात. जर 18 वर्षाच्या आत मुलीचं लग्न केलं तर जेलवारी होते पहा. त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये सहज बोललं जातं, आता मुलगी हुंडी उपवर झाली म्हणजे मुलगी आता लग्नाच्या वयात आली, त्या मुलीचं आपण काय केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे. पुढचा आहे पहा वाचाळवीर, बोलण्यात पटाईत पण कामचुकार मनुष्य. वाचाळवीर म्हणजे काय, बोलण्यात पटाईत पण कामचुकार मनुष्य. तो बोलणार असा पण त्याला काम सांगितलं ना काहीतरी तो खोटे कारण देणार आणि तिथून निघून जाणार. पुढचा आहे पहा मदाचे बोट, खोटी आश्वासन देणारे. काही काही लोक असे असतात पहा, खोटी आश्वासन देतात पण ते स्वतःच्या स्वार्थ साधण्यापुरते असतात. पुढचा आहे पहा चाणक्य, कारस्थानी मनुष्य. पुढे राईचा पर्वत म्हणजे अतिशोक्ती. आता आपण अतिशोक्ती अलंकाराचे काही उदाहरण पाहिले होते. आणि शेवटचा अलंकारिक शब्द आहे पहा मदनाचा पुतळा, म्हणजे अत्यंत देखणा माणूस, सुंदर व्यक्ती. या ठिकाणी आपण आता फक्त या तासामध्ये 70 अलंकारिक शब्दाचा वापर, आपला अर्थ इथे पाहिले. मी पहिल्यांदा सांगितले तुम्हाला 1500 ते 1600 शब्द मराठी भाषेमध्ये आहेत. त्या शब्दांनी अलंकारिक शब्दाची रंजकता वाढते, भाषेचं सौंदर्य वाढतं. आता आपण या ठिकाणी अलंकारिक शब्दाची भावार्थ समजून घेतलेत, याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात पहा, त्या ठिकाणी आपण पाहूया. एक नमुना उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला आहे पहा. प्रश्न पहिला आहे पहा अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ यानुसार चुकीच्या जोड्या असणारे पर्याय कोणते. पहा जोपर्यंत तुम्ही शिष्यवृत्तीमध्ये कोणताही प्रश्न सोडवा पहा, जोपर्यंत तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ समजत नाही तोपर्यंत तुम्ही खालचे जे पर्याय दिलेले आहेत त्याला तुम्ही त्याच्याकडे जायचं नाही. आता या ठिकाणी पहा अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ यानुसार चुकीच्या जोड्या असणारे. पहा
पहा इथं पहा या ठिकाणी महत्वाचं काय, चुकीच्या जोड्या असणार आहेत. आता पहिला अलंकारिक शब्द काय पहा, सुंदो सुंदी म्हणजे दोघा भावातील भांडण. हा काय पहा अलंकारिक, याचा भावार्थ बरोबर आहे. पिंपळावरचा मुंजा म्हणजे कायम भामटा माणूस, हा पण त्याचा अर्थ काय आहे, भावार्थ बरोबर आहे. पण खाली 3 आणि 4चे जे पर्याय आहेत ना पहा, चंद्र भोळी घर म्हणजे अतिशय श्रीमंत, या शब्दाचा अतिशय श्रीमंत हा भावार्थ नाही. वज्राघात म्हणजे मोठे विद्ध, म्हणजे उत्तर 3 आणि 4 या 2 चुकीच्या जोड्या आहेत. म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही प्रश्नाचा अर्थ नीट समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या प्रश्नातलं उत्तर तुम्हाला अचूक लिहिता येणार नाही. पुढे आहे पहा, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अलंकारिक शब्दाचा अर्थ अयोग्य आहे. पहा या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय करता पहा विद्यार्थी, की तुम्हाला घाई झालेली असते, तुम्हाला वेळेचं भान ठेवून पेपर सोडायचा असतो, तुम्ही इतक्या झटपट प्रश्न वाचणार. काय वाचणार तुम्ही माहितीये का, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अलंकारिक शब्दाचा अर्थ योग्य आहे, मधला अ जो आहे ना पहा तुम्ही, या ठिकाणचा हा जो अ आहे ना पहा, याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाहीत. या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे, अयोग्य, अयोग्य तुम्हाला विचारलाय. पहा पहिलं काय आहे, झारीतला शुक्राचार्य म्हणजे पडद्यामागचा सूत्रधार, हा त्याचा भावार्थ आहे. वाघिणीचे दूध मी तुम्हाला आता सांगितले, अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. बजबजपुरी गोंधळाची स्थिती. आता तुम्हाला मी नगद नारायणचा अर्थ याच्या अगोदर सांगितला होता, काय असेल सांगा बरं तुम्ही, काय नगद नारायणचा अर्थ काय सांगितला होता. जर तुमचा तो शब्द भावार्थ तुमच्या लक्षात राहिला असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय, अयोग्य शब्द विचारलाय. आता नगद नारायणचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, काय असेल सांगा बरं तुम्ही कमेंट मध्ये. पहा आता काही मुलांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पहा कार्तिकनी सांगायला सुरुवात केली, पहा काय बरोबर सांगितलं पहा, काही नाही, काही कमेंट मध्ये लिहित आहेत. हा बरोबर लिहिलंय पहा, नगद नारायण म्हणजे कंगाल व्यक्ती, आणि इथं काय घेतलेलं आहे पहा, नगद नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्ती. तर अयोग्य शब्द तुम्हाला विचारला होता, म्हणजे या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 हा उत्तर बरोबर आहे, त्याला तुम्हाला गोल करायचं होतं. म्हणून या शब्दाचे अलंकारिक शब्दाचे भावार्थ तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. हे पहा आता पुढचं आपण एक उदाहरण घेऊ. गावातील सर्व नागरिक त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करत होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ अलंकारिक शब्द पहा. 2022 मध्ये हा प्रश्न विचारला होता की गावातील सर्व गावकरी त्याच्या त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करत होती. मग यासाठी कोणता अलंकारिक शब्द आलेला आहे पहा. अंधे नगरी, चरवीत चरवण, तारेवरची कसरत आणि 100 प्रश्न असा त्या ठिकाणी तुम्हाला विचारला होता. आता आपल्याकडून पहा या ठिकाणी हा जो 2022च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न आला होता, चरवीत चरवण हा जो शब्द आहे या 70 शब्दामध्ये आपण तो घेतला नाही, म्हणून त्याचा अर्थ तुम्हाला आता लक्षात येणार नाही. पण चरवीत चरण याचा भावार्थ काय आहे, त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा चर्चा करणे, हे त्या याचं उत्तर काय होतं, बरोबर होतं पहा या ठिकाणी. पुढचा आहे पहा आता या ठिकाणी, बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्द नसलेला शब्द कोणता. म्हणजे बिन भाड्याचं हे जे घर हा जो आपला अलंकारिक शब्द आहे पहा, या अलंकारिक याला कोणता शब्द येतो पहा. पहिल्या पर्याय पहा, शाळा, घराला भाडे नसणारा, तुरुंग आणि मंदिर. म्हणजे पहा इथं काय सांगितलं तुम्हाला, बिन भाड्याचे घर, की याला या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे. मग आपण सांगितलं होतं बिन भाड्याचं घर म्हणजे काय,
सांगा बरं तुम्ही कमेंट मध्ये. आता एकदम सोपं आहे, लगेच येईल तुम्हाला. सांगितलंय पहा मुलांनी. म्हणजे तुरुंग, बिन भाड्याचे घर म्हणजे काय? तुरुंग. त्या ठिकाणी भाडं द्यावं लागत नाही, पण त्याच्या बाहेर येताच मात्र भाडं द्यावं लागतं, हे लक्षात राहू दे. पुढचं आहे पहा, खालील पैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता? स्कॉलरशिप परीक्षा 2006 मध्ये प्रश्न विचारला होता पहा. पहिला आहे पहा, वामन अवतार, लंकेची पार्वती, गर्भ श्रीमंत आणि उदार. याच्यामध्ये अलंकारिक नसलेला शब्द तुम्हाला विचारलाय पहा. इथं अलंकारिक नसलेला शब्द. वामन अवतार हा अलंकारिक शब्द आहे, आताच आपण त्याची माहिती पाहिली. लंकेची पार्वती हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे. गर्भ श्रीमंत हा सुद्धा अलंकारिक शब्द आहे. उदार मात्र हा अलंकारिक शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. पापुड. आता पुढील पैकी कोणत्या दोन अलंकारिक शब्दाचे अर्थ सारखे आहेत ते पर्याय निवडायला सांगितलेत पहा तुम्हाला. या ठिकाणी 4 अलंकारिक शब्द दिलेत, त्याच्यामध्ये जे 2 शब्द आहेत पहा, त्या दोघांचाही अर्थ एकच आहे. तो शब्द तुम्हाला या ठिकाणी निवडायला सांगितलाय. पहिला आहे पहा, सांबाचा अवतार, वरण भात, सिकंदर आणि हंडापळी. याच्यामधले 2 शब्द आहेत, त्यांचा अर्थ सारखा आहे पहा. की वरण भात व हंडापळी याचा अर्थ आहे बिजोड जोडपे, असा एकच दोघांचा अर्थ होत असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 या दोन्हीचा अर्थ सारखा आहे, म्हणून 2 आणि 4 पर्याय बरोबर आहेत. शिष्यवृत्तीमध्ये काही काही वेळेस तुम्हाला एका प्रश्नाचे 2 उत्तर, त्या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय त्या ठिकाणी गोल करावे लागतात, हा एक लक्षात राहू दे. पुढचा प्रश्न आहे पहा. आता तुम्ही सांगायचं, खालील दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा आणि मग त्या पर्यायाला तिथं गोल करायचं. तुम्ही सश्याचे शिंग. पर्याय आहेत पहा, दुर्मिळ गोष्ट, अस्तित्वात नसलेली गोष्ट, दृढ निश्चय आणि कायम टिकणारे. पुढे ओके. पहा, सश्याचे शिंग म्हणजे अस्तित्वात नसलेली गोष्ट. मी तुम्हाला मग सांगितलं होतं पहा, पाठीमागच्या मागील वर्षी घाशीराम कोतवाल याच्यावर परीक्षेला पहा प्रश्न विचारला होता. घाशीराम कोतवाल म्हणजे काय? बढाया मारणारा व्यक्ती हा त्याचा भावार्थ आहे का? घमेंडी मनुष्य हा त्याचा भावार्थ आहे का? अन्यायी व्यक्ती आणि कष्टाळू व्यक्ती. तर याच्यामध्ये पहा, घाशीराम कोतवाल या शब्दाचा जर तुम्हाला भावार्थ माहिती असेल तर निश्चित तुम्ही 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाला या ठिकाणी पहा. अनेक मुलांनी या ठिकाणी उत्तर बरोबर दिलंय पहा, काही मुलांचं चुकलंय पहा. घाशीराम कोतवाल काही ठिकाणी 2 पर्याय लिहितात, ते चुकीचं आहे पहा. घाशीराम कोतवाल म्हणजे अन्यायी व्यक्ती. बऱ्याच मुलांनी पहा या ठिकाणी चुकीचं उत्तर दिलंय. याच्यामुळे याचा अर्थ आहे तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ समजलेला नाही. तर घाशीराम कोतवाल याचा भावार्थ आहे अन्यायी व्यक्ती. पुढचा आहे पहा, अंडी पिल्ली. याचा भावार्थ असणारा शब्द काय आहे? अंडी व पिल्लू, माहित होणे, गुप्त गोष्टी, मूर्ख. काही मुलं, बऱ्याच मुलांनी पहा उत्तर दिलेत, अंडी पिल्ली म्हणजे गुपित गोष्ट. करेक्ट, बरोबर आहे पहा. आता तुम्हाला याच्यावर एक शेवटचा हा प्रश्न आहे पहा, पुतना मावशी. पुतना मावशी याचा तुम्ही योग्य पर्याय सांगू तेवढे एक पर्यायच सांगा पहा. दिले पर्याय, जाऊ द्या. पुतना मावशी म्हणजे रागीट स्त्री, भित्री स्त्री, बाहेरून प्रेमळ मात्र आतून कपटी स्त्री, बाहेरून कपटी मात्र आतून प्रेमळ स्त्री. तर यामध्ये पुतना मावशी या ठिकाणी मी तुम्हाला पर्याय वेळ कमी असल्यामुळे खाली लिहिलाय पहा. बाहेरून प्रेमळ मात्र आतून कपटी स्त्री, त्याला म्हणतात पुतना मावशी.
पुढचा आहे पहा नवकोट नारायण. त्याचा बी अर्थ आपण आता या शब्दामध्ये घेतला होता. पहा नवकोट नारायण म्हणजे श्रीमंत व्यक्ती. सूर्यवंशी म्हणजे पहा इथं तुम्ही बघितले ना, पहा सूर्याकडे पाहणारा, लवकर उठणारा, उशिरा उठणारा, जेवण भरपूर करणारा. तर याचा अर्थ आहे पहा उशिरा उठणारा. पहा या ठिकाणी आता कांचन भट हा सुद्धा शब्द आपल्या याच्यामधून गेलेला नाही. पहा कांचन भट याचा अर्थ काय होतो पहा. भावार्थ श्रीमंत व्यक्ती, आईत खाऊ मनुष्य, पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा आणि मुलींचा सांभाळ करणारा. तुम्हाला काय वाटलं असेल विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये पहा कांचन भट म्हणजे जर तुम्हाला याचा भावार्थ माहिती असेल तर याचं उत्तर आहे पहा पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा. कांचन भट म्हणजे काय, पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा. पुढचा आहे पहा शबरीचे बोरे, भक्तीने अर्पण करणे. याचा भावार्थ काय, भक्तीने अर्पण करणे. या ठिकाणी पहा आपण आपल्या बरेच प्रश्न राहिले होते पण वेळेच्या अभावी आपण ते प्रश्न घेऊ शकत नाही. तुम्ही त्या आम्ही तुम्हाला स्क्रीनशॉट त्याच्यावरती आपल्या ग्रुपवर टाकू. तर या ठिकाणी आज अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत ऑनलाईन तासिका घेण्याची संधी पंचायत समिती पाथडीचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय शिवाजीराव कराड साहेब आणि मिशन आरंभचे पाथडी तालुक्याचे नोडल अधिकारी सन्माननीय रामनाथजी कराड साहेब यांनी या ठिकाणी मला जी संधी दिली त्याबद्दल मी दोन्ही साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच आमचे तंत्रस्नेही नोडल अधिकारी रामकिसन वाघ सर यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या तासिकेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलवडीचे मुख्याध्यापक ग्रेड मुख्याध्यापक अशोकराव कराड सर आणि माझे मित्र गुंजाळ सर यांनी उपस्थित राहून तासाचं निरीक्षण केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विद्यार्थी मित्र शुभेच्छा देतो की आता जी आपली ऑनलाईन अलंकारिक भाषेची तासिका झाली, मला खात्री आहे की आपल्याला जो 2 गुणाचा प्रश्न आहे की 2 गुणाच्या प्रश्नामध्ये एकही पर्याय आपला चुकणार नाही अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.